बोंधू खरात संदर्भातली एक अपडेट। बोंधू खरातला पुन्हा 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे। 23 एप्रिल पर्यंत अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये असेल। पोलिसांनी ही मागणी न्यायालयामध्ये केलेली होती। अशोक खरातची पोलीस कोठडी 5व्या गुन्ह्यामध्ये मागितलेली होती आणि न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नेमकं न्यायालयामध्ये काय घडले, न्यायालयाने काय निरीक्षण नमूद केलेले आहे, आपले प्रतिनिधी किरण ताजने सांगतील। किरण, विक्रांत, अशोक खरात याला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 23 एप्रिल पर्यंत अशोक खरातचा जो मुक्काम आहे तो एसआयटीच्या पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये लैंगिक शोषण त्यासोबतच बोंधुगिरीचे जे त्याच्यावर आरोप झालेले होते त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणी आज अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात आलेलं होतं। त्याच सगळ्या दरम्यान सरकारी वकिलांनी पीडित महिलेला गुंगीकारक औषध त्यासोबतच वेगवेगळे जे पदार्थ खाण्यासाठी दिलेले होते ते नेमके कुठून देण्यात आलेले होते, याशिवाय या सगळ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये खरातला आणखी नेमकं कोण सहकार्य करत होतं याचा शोध घेण्यासाठी आणि इतर जो तपास आहे तो करण्याकामी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। आणि त्यानुसार सचिन बाटे जे अशोक खरातचे वकील आहेत त्यांनी देखील यावर आक्षेप घेतलेला होता। इतर जे 4 गुन्हे होते त्या 4 गुन्ह्यांमध्ये देखील मोडच सेम आहेत, सगळ्या प्रकारच्या बाबी सारख्याच आहे आणि त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली होती। मात्र त्यावर सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा हस्तक्षेप करत या सगळ्या दरम्यान पीडिता वेगवेगळ्या आहेत, मोडच जरी सारखे असली तरी तपास वेगवेगळा करणं अपेक्षित असतं आणि त्यासाठीची पोलीस कोठडी देण्यात यावी अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला। न्यायालयाने या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेत 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील 5 दिवसांमध्ये नेमका कशा पद्धतीने तपास केला जातो, जो 5वा गुन्हा आहे त्या 5व्या गुन्ह्यामध्ये नेमके एसआयटीच्या हाती काय पुरावे लागतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.